जामा मस्जिद ट्रस्टच्या निवडणुकीवर 700 सभासदांचा बहिष्कार, बेकायदेशीर निवडणुकीचा आरोप, 100 पात्र सदस्यांसह निषेधाचा निर्णय. उदगाव तालुका शिरोळ येथील सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्टच्या सन 2026-27 ते 2030-31 या पंचवार्षिक व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस आज सोमवारी मतदान होत असताना ही निवडणूक बेकायदेशीरपणे होत असल्याचा आरोप करत 100 पात्र सदस्यांसह सुमारे 700 सभासदांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती मुस्लिम समाजाचे शकील जमादार आणि उमेदवारांनी पत्रकार परिषदेत दिली. शकील जमादार म्हणाले, एप्रिल महिन्यातही याच निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र मतदानाचा हक्क डावलल्याची तक्रार जिल्हा वक्फ कार्यालयाकडे करण्यात आल्यानंतर जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी त्या निवडणुकीस स्थगिती दिली होती. ट्रस्टच्या 11 सदस्यीय व्यवस्थापन समितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीत केवळ 294 सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, तर वार्षिक वर्गणी न भरल्याचे कारण देत 500 ते 600 सभासदांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सभासद वार्षिक वर्गणी भरण्यास गेले असता ती स्वीकारण्याचा अधिकार नसल्याचे सांगून वर्गणी स्वीकारण्यात आली नाही. त्यानंतर अचानक पुन्हा सोमवारी मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आली. त्यामुळे समाजात फूट पाडून बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक घेतली जात असल्याचा आरोप करत या निवडणुकीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी तौफिक गद्याळ, शब्बीर नदाफ, नासिर मुजावर, हर्षद जमादार, बाळू नदाफ, सादिक मुजावर, वाशिम मुळे, बक्ष पेंढारी यांच्यासह समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. बोला. चलता नाही हो. उदगाव सुन्नत जमात ट्रस्ट याची सदस्य राम म्हणजे आपले ट्रस्टी जे आहेत, ट्रस्टीने जे इलेक्शन लावलेले होते ते 912 सभासद असल्यापैकी त्यातले फक्त 300 सभासद जे मतदानाचे हकदार आहेत असे समजून 712 सभासदांचे हक डावलून त्यांनी इलेक्शन लावले होते. त्या इलेक्शनबाबत आम्ही स्थगिती घेतली. स्थगिती त्याने आता राजकीय स्टंट घालून किंवा आर्थिक त्यांना मदत देऊन त्या अधिकाऱ्याकडून इलेक्शन परत आणि लावलेलं आहे. तर त्या इलेक्शनाला जे विरोध पक्ष त्या ट्रस्टी म्हणून उभा राहिले होते त्यांनी सध्या मतदानाला म्हणजे बहिष्कार टाकलेला आहे. मतदान कोणाकडे नाही मागणार त्या हिशोबाने, कारण काही एकत्रच सगळी जे सभासद आहेत ते मिळून जर करता इलेक्शन लावत असतील तर आम्ही मतदानाला उभा राहून त्यांच्याकडे मतदान मागू त्या हिशोबाने त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करून आता सध्या त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. आणि परत 700 सभासदात जे 702 सभासद आहेत त्याबाबत मी एक त्यातला सभासद की असं आहे, त्या सभासदांना डावले त्याही सर्व सभासदांनी सध्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. म्हणून तो 300 मतदारावरच इलेक्शन पूर्ण होण्याची, त्यातली देखील काही सभासद असं सांगतात की आम्ही देखील बहिष्कार टाकणारच नाही, कारण का समाजाच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे. 912 सभासदापैकी फक्त त्यांनी 300 जर घेत असतील तर आम्हीही मतदान करणार नाही, आम्हीही बहिष्कारच टाकू असं त्यांनी मला स्वतः तोंडी बोललेलं आहे मी जाऊन त्यांना भेटल्यानंतर. अशा पद्धतीनं हे इलेक्शन उद्या सोमवारी त्यांनी अचानकपणेच दाखल केलेलं आहे. आणि 7 जे सभासद आहेत त्यांना कुठलीही नोटीस किंवा काही दिलेलं नाही किंवा काही त्यांना संदर्भ दिलेला नाही की सोमवारी जे मतदान आहे तो मतदान करण्यासाठी तुम्हीही प्रचार करणं गरजेचं आहे असं त्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना समज देणे पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे होती, त्या त्याने दिलेले नाही. तर त्यामुळे जी लावलेली इलेक्शन आहे ते घटनेच्या विरोध आहे आणि फक्त वक्फ बोर्डच्या कायद्याच्या विरोध आहे. आणि वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांनी देखील कोणतीही दखल त्यांनी त्या पद्धतीने घेतलेलं नाही, कारण का घटनेच्या विरोध आम्ही 9 सभासद फक्त घटनेमध्ये घेण्याचं त्यांनी तरतूद केलेली आहे. फक्त 3 वर्षाकरिता ट्रस्टी नियुक्त करण्याचं देखील तरतूद केलेली आहे. ती डावलून 5 वर्षाकरिता त्यांनी बनवलेले आहेत आणि 11 ट्रस्टी बनवत आहेत. त्या घटनेचे विरोध बनवत आहेत. घटनेमध्ये तरतूद असे की 9च्या वरती एकही म्हणजे कोणतेही ट्रस्टी असू नयेत असे घटनेमध्ये नमूद असताना त्यांनी मनमानी पद्धतीनं आणि समाजावर वर्चस्व राहण्यासाठी त्यांनी फक्त इलेक्शन लावलेलं आहे आणि वर्चस्व करून मुस्लिम समाजावर हे त्याने अन्याय करण्याच्या मार्गावर आहेत. आता सोमवारी तुमची भूमिका काय राहणार आहे? सोमवारी भूमिका आमची बहिष्कार असणार आहे. इलेक्शनबाबत आम्ही कोणच येणार नाही समोर. त्यांचं त्यांनी काय करतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी करावं. ओके. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर.